3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील नवरात्र उत्सवाची तयारी सुरू झाली आहे। मंदिर परिसरात मंडप उभारणीचे काम गतीने सुरू आहे। उत्सव शांततेने मंगलमय वातावरणात व्हावा असे नियोजन झाले आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। कोल्हापुरात शारदीय नवरात्र उत्सव थाटात साजरा केला जातो। महालक्ष्मी मंदिर परिसरात स्वच्छता, मंडप उभारणीचे काम सुरू झाले आहे। वीज, प्रकाश व्यवस्था, बिनतारी यंत्रणा, 120 CCTV, सुरक्षा आदी कामांचा आढावा घेण्यात आला आहे। भाविकांना दर्शन सुरळीत व्हावे यासाठी देवस्थान समितीने नियोजन केले आहे। भवानी मंडप ते शिवाजी महाराज चौक या मार्गावर दर्शन रांग असायची, आता त्यामध्ये बदल करण्यात आला असून देवस्थान परिसर तसेच शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये दर्शन रांग वाढवण्यात आली आहे। सध्या मंदिराच्या शिखराचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे। मंदिर पाण्याने धुण्याचे काम सुरू आहे। पावसाची शक्यता लक्षात घेता मंदिरापासून ते शेतकरी संघापर्यंत पूर्णपणे कव्हर टाकण्यात आला आहे। संघाच्या इमारतीपासून दर्शन रांग सुरू होणार आहे। ही रांग मंडपाच्या पूर्व दरवाजातून मंडपात येईल। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।